आता डेव्हेस्टेटिंग या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: विध्वंसक किंवा अत्यंत नुकसान करणारा. डेव्हेस्टेटिंग हा शब्द डेव्हेस्टेट या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. डेव्हेस्टेटिंग म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करणारा किंवा पूर्णपणे नष्ट करणारा. हा शब्द अशा गोष्टींसाठी वापरला जातो ज्या अत्यंत प्रभावीपणे विनाश घडवतात. इंग्लिश मीनिंग: कॉझिंग ग्रेट डिस्ट्रक्शन ऑर डॅमेज. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द सायक्लोन हॅड अ डेव्हेस्टेटिंग इफेक्ट. चक्रीवादळाचा विध्वंसक परिणाम झाला. इथे डेव्हेस्टेटिंग इफेक्ट म्हणजे चक्रीवादळामुळे खूप मोठे नुकसान झाले. वादळामुळे घरे, झाडे आणि मालमत्तेचे नुकसान झाले. त्यामुळे मोठा विध्वंस झाला. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. डेव्हेस्टेटिंग इज ए. वर्ब, बी. नाउन, सी. ॲडजेक्टिव्ह, डी. ॲडवर्ब. आता डेव्हस्टेटिंगली या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: अत्यंत विध्वंसकपणे किंवा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या पद्धतीने. डेव्हस्टेटिंगली हा शब्द डेव्हस्टेट या शब्दाचा ॲडवर्ब आहे. मराठीत समजून घ्या. डेव्हस्टेटिंगली म्हणजे अत्यंत प्रभावीपणे नुकसान करणाऱ्या किंवा पूर्णपणे नष्ट करणाऱ्या पद्धतीने. जेव्हा एखादी गोष्ट खूप मोठा नाश करते किंवा तीव्र परिणाम घडवते तेव्हा डेव्हस्टेटिंगली वापरतात. इंग्लिश मीनिंग: इन अ वे दॅट कॉजेस ग्रेट डिस्ट्रक्शन ऑर डॅमेज. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द न्यूज अफेक्टेड हिम डेव्हस्टेटिंगली. त्या बातमीने त्याच्यावर अत्यंत वाईट परिणाम केला. इथे डेव्हस्टेटिंगली म्हणजे त्या बातमीचा त्याच्यावर खूप तीव्र आणि नकारात्मक परिणाम झाला. त्या बातमीमुळे तो खूप दुःखी झाला. त्यामुळे त्याच्या मनावर खोल परिणाम झाला. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. डेव्हस्टेटिंगली मीन्स ए. जेंटली, बी. इन अ डिस्ट्रक्टिव्ह वे, सी. स्लोली, डी. सिम्पली. आता एज्युकेट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: शिक्षण देणे किंवा शिकवणे. एज्युकेट हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. एज्युकेट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ज्ञान, माहिती किंवा कौशल्य देणे. शाळा, शिक्षक किंवा अनुभवातून जेव्हा आपण काही शिकतो किंवा शिकवतो तेव्हा एज्युकेट हा शब्द वापरतात. इंग्लिश मीनिंग: टू गिव्ह नॉलेज ऑर ट्रेनिंग टू समवन. आता सिनॉनिम्स पाहूया. टीच, इन्स्ट्रक्ट, ट्रेन हे शब्द शिकवणे किंवा ज्ञान देणे दर्शवतात. आता अँटॉनिम्स पाहूया. मिसलीड, इग्नोर हे शब्द चुकीचे मार्गदर्शन करणे किंवा दुर्लक्ष करणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: टीचर्स एज्युकेट स्टुडंट्स. शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण देतात. इथे एज्युकेट म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान देतात. शिक्षक विविध विषय शिकवतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढते. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. एज्युकेट मीन्स ए. इग्नोर, बी. टीच, सी. ब्रेक, डी. हाईड. आता एज्युकेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: शिक्षण, विद्या. एज्युकेशन शब्द एज्युकेट शब्दाचं नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. एज्युकेशन म्हणजे ज्ञान, कौशल्य आणि माहिती मिळवण्याची प्रक्रिया. शाळा, महाविद्यालय किंवा अनुभवातून जे शिकले जाते त्याला एज्युकेशन म्हणतात. इंग्लिश मीनिंग: द प्रोसेस ऑफ गेनिंग नॉलेज अँड स्किल्स. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: एज्युकेशन इज इम्पॉर्टंट फॉर एव्हरीवन. शिक्षण प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. इथे एज्युकेशन म्हणजे ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया जी जीवनात आवश्यक आहे. शिक्षणामुळे व्यक्तीला योग्य विचार आणि कौशल्य मिळते. त्यामुळे जीवनात प्रगती करणे सोपे होते. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. शिक्षण मीन्स ए. एज्युकेट, बी. एज्युकेशन, सी. एज्युकेशनल, डी. एज्युकेटिव्हली. आता एज्युकेशनल या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: शैक्षणिक किंवा शिक्षणाशी संबंधित. एज्युकेशनल हा शब्द एज्युकेट या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या.
एज्युकेशनल म्हणजे शिक्षणाशी संबंधित किंवा ज्ञान देणारा. जे काही शिकवते, माहिती देते किंवा ज्ञान वाढवते ते एज्युकेशनल असते. इंग्लिश मीनिंग रिलेटेड टू एज्युकेशन ऑर प्रोव्हाइडिंग नॉलेज. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, धिस इज अन एज्युकेशनल व्हिडिओ. हा एक शैक्षणिक व्हिडिओ आहे. इथे एज्युकेशनल व्हिडिओ म्हणजे ज्ञान देणारा किंवा शिकवणारा व्हिडिओ. या व्हिडिओमधून नवीन माहिती मिळते, त्यामुळे तो शिकण्यासाठी उपयुक्त आहे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. शैक्षणिक मीन्स ए. एज्युकेट, बी. एज्युकेशन, सी. एज्युकेशनल, डी. एज्युकेटिव्हली. आता एज्युकेशनली या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. शैक्षणिकदृष्ट्या किंवा शिक्षणाच्या दृष्टीने. एज्युकेशनली हा शब्द एज्युकेट या शब्दाचा ॲडवर्ब आहे. मराठीत समजून घ्या. एज्युकेशनली म्हणजे शिक्षणाच्या दृष्टीने किंवा शैक्षणिक पद्धतीने. जेव्हा एखादी गोष्ट शिक्षणाशी संबंधित विचाराने किंवा ज्ञानाच्या दृष्टीने केली जाते तेव्हा एज्युकेशनली वापरतात. इंग्लिश मीनिंग इन टर्म्स ऑफ एज्युकेशन ऑर फ्रॉम एन एज्युकेशनल पॉइंट ऑफ व्ह्यू. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, द प्रोग्राम इज एज्युकेशनली बेनिफिशियल. हा कार्यक्रम शैक्षणिकदृष्ट्या फायदेशीर आहे. इथे एज्युकेशनली म्हणजे शिक्षणाच्या दृष्टीने हा कार्यक्रम उपयोगी आहे. या कार्यक्रमातून नवीन ज्ञान मिळते, त्यामुळे तो विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरतो. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. एज्युकेशनली मीन्स ए. नॉर्मली, बी. फ्रॉम एन एज्युकेशनल पॉइंट ऑफ व्ह्यू, सी. स्लोली, डी. वीकली. आता इरॅडिकेट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. समूळ नष्ट करणे किंवा पूर्णपणे दूर करणे. इरॅडिकेट हा शब्द व्हर्ब आहे. मराठीत समजून घ्या. इरॅडिकेट म्हणजे एखादी गोष्ट पूर्णपणे नष्ट करणे किंवा तिचा पूर्ण अंत करणे. हा शब्द सहसा रोग, समस्या किंवा वाईट गोष्टी पूर्णपणे दूर करण्यासाठी वापरला जातो. इंग्लिश मीनिंग टू कम्प्लिटली डिस्ट्रॉय ऑर एलिमिनेट समथिंग. आता सिनोनिम्स पाहूया. एलिमिनेट, डिस्ट्रॉय, रिमूव्ह हे शब्द पूर्णपणे नष्ट करणे दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. क्रिएट, इस्टॅब्लिश, डेव्हलप हे शब्द निर्माण करणे किंवा वाढवणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, स्टेप्स वर टेकन टू इरॅडिकेट द डिसीज. रोग समूळ नष्ट करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. इथे इरॅडिकेट म्हणजे रोग पूर्णपणे संपवणे. डॉक्टर आणि सरकारने उपाययोजना केल्या, त्यामुळे रोग पूर्णपणे दूर करण्याचा प्रयत्न झाला. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. इरॅडिकेट मीन्स ए. क्रिएट, बी. एलिमिनेट, सी. डेव्हलप, डी. ग्रो. आता आपण ॲज फिट ॲज अ फिडल हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग इन व्हेरी गुड हेल्थ, फिजिकली स्ट्रॉंग अँड हेल्दी. मराठी मीनिंग खूप तंदुरुस्त आणि आरोग्यपूर्ण. स्पष्टीकरण, जेव्हा एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या खूप तंदुरुस्त असते, निरोगी आणि ताकदवान असते, तेव्हा ॲज फिट ॲज अ फिडल ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1, आफ्टर हिज रिकव्हरी ही वॉज ॲज फिट ॲज अ फिडल. अर्थ, बरे झाल्यानंतर तो खूप तंदुरुस्त झाला होता. स्पष्टीकरण, आरोग्यपूर्ण आणि ताकदवान असल्यामुळे इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2, शी एक्सरसाइजेस रेग्युलरली अँड इज ॲज फिट ॲज अ फिडल. अर्थ, ती नियमित व्यायाम करते आणि खूप तंदुरुस्त आहे. स्पष्टीकरण, नियमित व्यायामामुळे तिचे आरोग्य उत्तम असल्यामुळे इडियम वापरली आहे. एक्झाम टिप, ॲज फिट ॲज अ फिडल इक्वल टू खूप तंदुरुस्त आणि निरोगी. अर्थ, इन व्हेरी गुड हेल्थ, फिजिकली स्ट्रॉंग. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न, ॲज फिट ॲज अ फिडल या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. खूप थकलेला, बी. खूप तंदुरुस्त आणि निरोगी, सी. खूप गोंधळलेला, डी. खूप दुर्बल. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण ॲट अ स्नेल स्पेस हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग
व्हेरी स्लोली, ॲट अ व्हेरी स्लो स्पीड. मराठी मिनिंग खूप हळू, खूप मंद गतीने. स्पष्टीकरण: जेव्हा एखादी गोष्ट किंवा व्यक्ती खूप हळू गतीने चालते किंवा घडते तेव्हा ॲट अ स्नेल स्पेस ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. ट्रॅफिक वॉज मूव्हिंग ॲट अ स्नेल स्पेस ड्युरिंग द रश आवर. अर्थ: रश आवरमध्ये ट्रॅफिक खूप हळू गतीने चालत होता. स्पष्टीकरण: वाहतूक खूप मंद असल्यामुळे ही इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. द प्रोजेक्ट इज प्रोग्रेसिंग ॲट अ स्नेल स्पेस. अर्थ: प्रोजेक्ट खूप हळू गतीने पुढे चालू आहे. स्पष्टीकरण: काम मंद गतीने सुरू असल्यामुळे ही इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: ॲट अ स्नेल स्पेस म्हणजे खूप हळू किंवा मंद गतीने. अर्थ: व्हेरी स्लोली, ॲट अ व्हेरी स्लो स्पीड. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न: ॲट अ स्नेल स्पेस या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. खूप जलद. बी. खूप हळू किंवा मंद गतीने. सी. नेमके तसे. डी. खूप कठीण. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण ॲट लॉगरहेड्स हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग इन स्ट्रॉंग डिसअग्रीमेंट, इन कॉन्फ्लिक्ट. मराठी मीनिंग खूप मोठ्या मतभेदात, संघर्षात. स्पष्टीकरण: जेव्हा दोन लोक किंवा गट एका विषयावर ठामपणे भांडत आहेत किंवा त्यांच्यात मतभेद आहे तेव्हा ॲट लॉगरहेड्स ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. द टू कंपनीज आर ॲट लॉगरहेड्स ओव्हर द न्यू कॉन्ट्रॅक्ट. अर्थ: नव्या करारावर दोन्ही कंपन्या खूप मोठ्या मतभेदात आहेत. स्पष्टीकरण: करारावर ठाम मतभेद असल्यामुळे इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. द सिबलिंग्स वर ॲट लॉगरहेड्स अबाउट हू वुड इनहेरिट द प्रॉपर्टी. अर्थ: संपत्तीचा वारसा कोण घेईल यावर भावंडांमध्ये मतभेद झाले. स्पष्टीकरण: वारसाबाबत संघर्ष असल्यामुळे इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: ॲट लॉगरहेड्स म्हणजे खूप मोठ्या मतभेदात किंवा संघर्षात. अर्थ: इन स्ट्रॉंग डिसअग्रीमेंट ऑर कॉन्फ्लिक्ट. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न: ॲट लॉगरहेड्स या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. सहमतीत असणे. बी. खूप मोठ्या मतभेदात किंवा संघर्षात. सी. शांततेत असणे. डी. हळू गतीने काम करणे. योग्य उत्तर कमेंट करा.